पुण्यातल्या काही भागांना खासदार सुप्रिया सुळे यांची भेट, पावसामुळे पाणी तुंबल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा। पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे उपायुक्त नाईट ड्युटीवर, आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये रात्री 8 ते सकाळी 8 अधिकाऱ्याची नियुक्ती। पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे रस्ते जलमय, शहरामधील पूर परिस्थितीचं खापर प्रशासनानं चक्क सोसायट्यांवर फोडलं। येत्या 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीला पूर, जनजीवन विस्कळीत, पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। बुलढाण्यामध्ये कांदा चाळीवर वीज कोसळली, सर्व कांदे जळाले तर 2 बैलही दगावले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतामध्ये वीज पडल्यानंतर जमिनीमधून निळ्या रंगाचं पाणी, धाराशिवच्या मसला गावातला प्रकार, प्रशासनाकडून अधिकचा तपास सुरू। पावसाच्या आगमनानं मयूर राजा आनंदात, पिसारा फुलवत थुईथुई नाचणाऱ्या मुलांची दृश्य कॅमेऱ्यात कैद। लातूर जिल्ह्यामध्ये बनावट खत विक्रीचा घोरक धंदा उघड, 260 पोती बोगस खतांचा साठा जप्त, चाकूर आणि केन गावात कृषी विभागाच्या धाडी। मुसळधार पावसानं लातूरमध्ये घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, तर मिरजेमध्ये निर्माणाधीन पूल वाहून गेल्याची घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक फोन उचलला आणि दुचाकी पेटली, दुचाकी स्वारानं गाडी लांब नेल्यामुळे दुर्घटना टळली। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा आज 65वा वाढदिवस, कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांकडून वृक्षारोपण, संपूर्ण महाराष्ट्रात 65,000 वृक्षारोपण। सोनं 200 रुपयांनी स्वस्त, सध्या सोनं प्रति तोळा 71,300 रुपये, तर चांदीच्या दरात 2,900 रुपयांची घसरण, चांदी प्रति किलो 89,300 रुपयांवर।